अगं सुनी काय हो आज ना दिवाळी आहे, तुम्ही अजिबात दारू प्यायची नाही. अगं तू असं कसं म्हणू शकतेस? रॉकेट उडवायला रिकामी बॉटल नकोय. आईला कुठे गेला तो बायकोला वश मध्ये करणारा बाबाचा नंबर? हा गावला गावला. हा हॅलो, पेटीकुटवाले बाबा बोलताय काय? मी त्यांची बायको बोलतीये, ते आता भांडे घासतात. हो आता दिवाळी आली आहे, मला नवीन साडी घेऊन द्या. तुला मागच्या महिन्यात तर 2 साड्या घेऊन दिलो की. त्या साड्या गल्लीतल्या सगळ्या लोकांनी बघितल्यात. गल्लीतल्या लोकांना तुला बी बघितल्यातच की, मग मी नवीन आणू का दुसरी? यांना सांगतो जाणार. ओ ऐका की, मला जरा दुकानात नवीन कात्री आणून द्या की. कशाला पाहिजे? अहो मी ते शिलाई मशीनचं शिकायला लागले का नाही, मला त्याला नवीन कात्री पाहिजे. त्याला कात्रीची काय गरज नाही. का? कात्रीपेक्षा फास्ट तुझी जीभ चालते. काय बाई माणूस आहे, नाही तिथं पण कॉमेडी करत बसतो. बरं ते तू भांडण मिटवायचं काय घेणार आहेस? मला ते 3 शब्द ऐकायचे, तवाच भांडण मिटल. मला तू लय आवडतेस. नाही, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मला जे शब्द ऐकायचे तेच बोलायचं, तवाच भांडण मिटल. बर ठीक आहे, चूक माझी चुकी. हा आत्ता कुठं मनाला बरं वाटलं. काय ग, लय थकले आज काम करून करून, वैताग आला नुसता घरचं काम करून करून. सुनी 1 ग्लास पाणी दे ग. मी का तुमची मोलकरी नाही? घरचं काम करून करून मला वैताग आले. घ्या तुमचं तुम्ही जाऊन उठून. अगं तुला काटा पदराची साडी पाहिजे म्हणाल तीस नाही, मी काय म्हणाल तो तुला 10,000ची पैठणी साडीच घ्यावं. मला सांगा की तुम्हाला माझ्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडते? मला तुझ्या जवळच्या सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणजे तुझ्या आत्याची पोरगी सविता, तुझ्या मामाची पोरगी शालिनी, तुझी शेजारची मैत्रीण स्नेहा मॅडम आणि तुझी लहान बहीण पिंकी. ओ ही बघा माझी नवीन साडी. हे काय, आज परत एक साडी घेऊन आली? काल परवा पण परवा काय? काय परवा? मी विचारते परवा काय? अगं मी असं म्हणत होतो, तू परवा पण एक साडी आणली होती, आज कमीत कमी 2-3 तरी आणल्या असत्या. एकच पसंत आली. आलीस का शॉपिंग करून? सगळा धुरळा कर पैशाचा, आणि एवढ्या मोठ्या साड्या कशाला आणल्यास ग? हे थोडी मी मला एकटीसाठी आणलंय, हे धुणं भांडे करणाऱ्यांसाठी आणलंय, हे झाडू पोचा करणाऱ्यांसाठी आणलंय, हे पिकरू सांभाळण्यावालीसाठी आणलंय, हे स्वयंपाकवालीसाठी आणलंय. आणि आपल्या घरात कुठे मोल करलीत ग? मीच नाही का करे सगळं मोलकरणीचं काम, मग हे सगळं मलाच आणलंय. ओ किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय? उठा की जावा, भांडे घासा जावा. का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवऱ्यानंच घासाव? होय. थांब, माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे, वकिलालाच कॉल लावतो. राम राम वकील साहेब. राम राम. तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता. हो थांबा जरा, मी भांडी घासालोय, थोड्या वेळानं कॉल करतो. हे बघ दादा, आता तू लग्न करायचा निर्णय घेतलायस म्हणल्यावर चांगली मुलगी बघून लग्न कर. आणि प्रत्येक मुलगी तुझ्या बहिणीसारखी नसते, आणि चांगली परफेक्ट बायको काय असते ते तुझे भाऊजी सांगतील. हे घ्या. परफेक्ट बायको म्हणजे ना कधी त्रास देते, ना कधी हट्ट करते, ना कधी पैसे मागते, ना कधी डाऊट घेते, ना कधी शॉपिंगला जाते म्हणते. आणि अशी बायको दुनियेत कुठंच नसते. चला, शेवटी सरकारलाही मान्य करावेच लागले. बायका या हप्पच असतात.
तुला हाफ तिकीट नाही का? पोटात दुखला का तुझ्या? अहो तुम्ही तर पार्टीला जाणार होते ना? तू जायला नाही म्हटली होती ना पार्टीला. मग मी पण रागत होते तेव्हाच तुम्ही विचारलं. मला कसं कळणार तू रागात आहे? बरं ते जाऊ द्या, किती वाजता जायचं होतं तुम्हाला? 9 वाजता जायचं होतं. अरे यार आता 5 मिनिटं राहिले, 5 मिनिटात नाही रेडी होऊ शकणार तुम्ही. पण तू जाऊन थोडीच देणार आहे मला. तुम्ही 5 मिनिटात रेडी होणार असेल तर जा. थँक्यू बेबी थँक्यू. मला नाही यायला थोडा उशीर होईल. तू जेवण करून घे का? तुम्हाला आपली शेजारीन कशी वाटते? तिला नाव ठेवतो म्हणजे बायको खुश होईल. मला तर ती घुबड तोंडाचीच वाटते. आता मला 9 रंगाच्या 9 साड्या पाहिजेत, नाहीतर काय. तुम्ही बोललेलं रेकॉर्डिंग मी शेजारणीला दाखवीन. बरोबर आणतो. हे बघ आजा, आता तुझं लय झालंय. जर तुझं मन भरलं असेल ना तर सरळ सरळ बोल. सरळ सरळ. वहिनी, ओ वहिनी, बोला की भाऊजी. घरातली साखर संपल्या, आईने साखर मागितल्या. अहो भाऊजी, आमच्या पण घरातली साखर आजच संपल्या हो. अगं किती खोटं बोलतीस, तुझी जीभ झडून जाईल की. आजच सकाळी 5 किलो साखर आणलो की. जा साखर, कंजूस बाई कुठली. हं? इतनी खुशी मुझे आज तक. अरे मुझे चक्कर आने लगा. नो 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 नो. अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. कद्दू मोठा. अहो अहो नवऱ्याने बायकोच्या ओढणीला हात पुसायचा नसतो का? आपले पूर्वज सांगून गेलेत, नवऱ्याने जर बायकोच्या ओढणीला हात पुसलं ना तर घरी सवत येते. दिवाळीच्या साडीचे पैसे, दिवाळीच्या पार्लरचे पैसे, दिवाळीला सोन्याचा नेकलेस घ्यायचा आहे त्याच्यासाठी पैसे. भगवान ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ. अभी बदत है भाई, अभी बदत है. एवढं वाव झालं, एवढ्यात सगळी शॉपिंग होते माझी. वाव ये. अहो आज मी कशी दिसते? काळ्या माकडावानी नटून आले आज. काळ माकड. माझं लग्न जर एखाद्या राक्षसासोबत झालं असतं ना तर मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुमच्यासोबत कंटाळते. होय तुझं पण बरोबरच आहे. आजकाल रक्ताच्या नात्यामध्ये कुठे एवढी लग्न होत्यात तवा. ओ खूप तहान लागली, पाणी आणा ना प्लीज. ओके. शाही पनीर खाणार का? हो बटर नान हो हो आणि गुलाबजाम. हो प्लीज. तोंडाला पाणी आले का? हो. घे पिऊन मग.